नमस्कार मित्रांनो, पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. मी आता खाली आलेली असते तेवढ्यात काय दारातून कुणीतरी आत येतं. बॅग वगैरे असते. दामिनी म्हणते, काय रे, कोण आहेस तू? आणि डायरेक्ट आमच्या घरात कसा येतोय? चोर आलाय काय चोरी करायला? वहिनी बघा, आपल्या घरात चोर आलाय. तेवढ्यात तो माणूस दामिनीचा हात पकडतो आणि दामिनी असं म्हणतो, अहो वहिनी, हा माणूस मला पळून न्यायला आलाय. बघा की चोराने माझा हात पकडला. आणि दामिनी अगदी जोर जोरात ओरडत असते. घर अगदी डोक्यावर घेतलेलं असतं. दामिनी अगदी पळतच गेलेली असते, वहिनी चोर आलाय घरात, वहिनी चोर आलाय घरात. तेवढ्यात काय हॉलमध्ये श्रीकांत आलेले असतात. श्रीकांत म्हणतात, दामिनी काय झालंय? अहो दादासाहेब, चोर आलाय घरात. तिचा आरडाओरडा ऐकून अहिल्या सुद्धा येते, वहिनी चोर आलाय, पोलिसांना बोलवा, आपल्या घरात चोर आलाय. हात धरत होता, मला पळवून नेत होता की काय? तो दागिने घेऊन जाणार होता, पण तेवढ्यात मी पळून आले. वहिनी विचार करा वहिनी, त्याने जर माझा जीव घेतला असतं तर काय केलं असतं? मारून टाकलं असतं वहिनी, संपलं असतं सगळं. त्या घरावर दरोडा टाकायला 100% दरोडा टाकायला आलाय. श्रीकांत म्हणतात, अगं दामिनी, जरा शांत बसतीस का? कसला आरडाओरडा चाललाय? तेवढ्यात वहिनी असा आवाज येतो. आता अहिल्या आणि श्रीकांत दोघेही बघतात आणि एकमेकांकडे बघून हसायला लागलेले असतात. मला बघून घाबरलीये, श्रीकांत म्हणतात, मोहन, आणि जोर जोरात हसायला लागलेले असतात. दामिनी आता आश्चर्यचकित होऊन श्रीकांतकडे सुद्धा बघते आणि त्या मोहनकडे सुद्धा बघते. मोहन, कसाच आहे तू? बरा आहे मी. आणि असा अचानक कसा आला रे? काही कळवलं पण नाही येणार आहे म्हणून. काय आहे त्याचं? काय झालं ना वहिनी, नवीन वर्षासाठी आपल्या प्रोजेक्ट मधल्या सगळ्या लोकांनी 4 दिवसाची सुट्टी घेतली. मग मी तरी काय करणार? मग मी म्हटलो, चला 4 दिवस सुट्टी तर आपणही घरी जाऊन येऊया. दामिनी म्हणते, ओ वहिनी, काय लावले? मोहन मोहन काय बोलताय? तुम्हाला कळतंय का वहिनी? नाहीये तुमचं मोहन. वहिनी चांगलं ओळखते मोहनला, हा नाहीये मोहन. आता चिडते आणि दामिनीला म्हणते, दामिनी तू काय बोलतेस? तुला कळतंय का? मी माझ्या नवऱ्याला चांगलं ओळखते. तर मोहन तर सोडा, माझा नवरा सुद्धा नाहीये हा. कोणीतरी भोंदू आहे वहिनी. मोहन जरा आवाज वाढवतो आणि दामिनी, वहिनी हाच माझा नवरा आहे, आत्ता ओळखला बघा. तो पण असंच ओरडायचं हो. कान म्हणतो, ह्या दामिनीचं काय चाललंय? मी आता मोहनकडे सारखी सारखी बघत असते आणि विचार करते की हा कोण असेल. हा माझा नवराच आहे ना नक्की? मिशी काढली आहे ना म्हणून वेगळा दिसतोय, नाही तर माझा नवराच आहे तो. इकडे आता प्रीतम अजूनही त्या पब मध्येच असतो आणि आता पैसे गुंतवायला सुरुवात करत असतो. आपल्या मनात म्हणतो की दिनेशचे पैसे माझ्या डोळ्यासमोर अगदी मिनिटाला दुप्पट होत आहे. मी सुद्धा पैसे लावले तर माझे पैसे सुद्धा दुप्पट होणार. इथे काहीतरी वेगळंच आहे. एका मिनिटात पैसे कसे दुप्पट होतात? आता मनातल्या मनात प्रीतम विचार करतो. जे पैसे इथे लगेच दुप्पट तिप्पट होतात आणि हसत असतो प्रीतम. प्रीतमच्या मनात सुद्धा आता लालच आलेली असते. प्रीतम म्हणतो, मी जर पैसे लावले तर माझे पैसे सुद्धा असे दुप्पट होतील. प्रीतम आता विचारच करत असतो. तेवढ्यात तो दिनेश म्हणतो, अरे प्रीतम यार, पैसे असायला होते यार, एकदाच लावले असते सगळे पैसे, दुप्पट तिप्पट पैसे झाले असते आपले. रे ए, थांब आता जरा. काय रे प्रीतम, आहेत माझ्याकडे पैसे? काय म्हटला? हो आहे माझ्याकडे पैसे. ते अजून 50,000 रुपये माझ्याकडे. दिनेश म्हणतो, काय 50,000? हो कॅप्टन, 50. आणि कॅप्टनच्या त्या पैशांचा बंडल देऊन टाकतो. हे 50 आणि हे 1,00,000, असे पूर्ण आपण 1.5 लाख लावू आता एकाच वेळेला. प्रीतम, तुझ्या 1.5 लाखाचे 50 लाख झाले तर तुझा प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होणार. दिनेशने आता प्रीतमला बरोबर गंडा घातलेला असतो आणि सगळेचे सगळे पैसे लाव, दुप्पट करूया अशी लालच दाखवलेली असते. पैसे ते लावलेले असतात प्रीतमने आणि त्या डाव सुद्धा खेळायला सुरुवात होते. प्रीतमला त्याच्यातलं काही कळत नसतं किंवा खेळही खेळता येत नसतो. दिनेश बरोबर त्याला खेळायला शिकवतो. थोडेसे काढरे त्यातनं पत्ते वाटायला सुरुवात होते की जिथे पार्टनर असतात खेळणारे ते एकमेकांना डोळ्याने खुणवतात. आता प्रीतमने जो डाव लावलेला असतो, एवढे पैसे लावून तो एका मिनिटात डाव जिंकलेला असतो आणि 1.5चे डायरेक्ट 2 लाख झालेले असतात. एका मिनिटात 2 लाख झालेले असतात. हे बघून प्रीतमला इतका आनंद होतो. तो माणूस म्हणतो, तू आता 2 लाख जिंकला ना, आता परत डाव लाव, परत त्याचे दुप्पट कमवता येईल. आता प्रीतम सुद्धा इतका आनंदी असतो आणि त्याला असं वाटतं की मी लगेच सगळ्याचा सगळा पैसा कमवू शकतो. हो हो, तयार आहे मी खेळायला. दिनेश उठतो आणि दिनेश म्हणतो, 1 मिनिट प्रीतम, एक नियम आहे ना खेळामध्ये कायमच लक्षात ठेवायचा. खेळताना कुठे थांबायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. असं वाहवत नाही जायचं. माझा ऐक प्रीतम, रिस्क घेऊ नको. आजच्या दिवसासाठी एवढे पुरे आहेत. जास्त हाव करायला नको. जेवढं मिळालंय तेवढं खूप आहे. दिनेशने आता खूप प्रेमाने आणि चांगल्या प्रकारे त्याला समजावून सांगितलेलं असतं, उद्या येऊ आणि परत डाव खेळू, पण आत्ता पुरतं आपण थांबायचं. दिनेशने आता डाव संपवलेला असतो आणि त्या कॅप्टनला बोलवतो, हे इन कॅश करून आमच्याकडे द्या. दिनेशचं म्हणणं कुठेतरी याला पटलेलं असतं आणि जरा शांत उभा राहिलेलं असतो प्रीतम. इकडे आता मोहन त्याच्या रूम मधून खाली येतो आणि खाली काय तर प्रीतम बसलेला असतो हॉलमध्ये. आता हसतो आणि लगेच प्रीतमकडे बोलायला मोहन आलेलं असतो. कोणच आवाज देतो, प्रीतम. प्रीतम बघतो, अरे मोहन काका, कधी आलास तू? कसा आहे?
बरं आहेस का? हो, घरी येऊन काय बरं वाटतंय तुला, काय सांगू प्रीतम, लोड असेल ना रे खूप. हो, सांगू का, मला तिथे करमतच नव्हतं रे. अरब कंट्री, त्या कंट्रीमध्ये आदित्य आणि प्रीतम नव्हते ना, मग कसं करमणार रे. सगळ्यांना मिस केलं मी, सगळ्या लोकांची मला खूप आठवण यायची. कधी एकदाच घरी येतो ना असं झालं होतं मला. बघ की, इथं आल्यावर कळालं मला आदित्य चेन्नईला गेला, त्याची भेट कुठे झाली रे. आम्ही सुद्धा मिस करायचो काका तुला. प्रीतम जरा शांत शांत असतो किंवा जास्ती काही बोलत नाही. मोहन म्हणतो हॅलो, पण माझा तितकाच लाडका या, फक्त माझा आदित्य लाडका नाहीयेस. मोहन म्हणतो प्रीतम तू पण छान काम करतोय ऑफिसमध्ये, मला कळायलंय की सगळं काही काम अगदी जबाबदारीने पार पाडलंय, बरोबर आहे की नाही. काका, ते ऑफिस बिफिसचे कामं मला जमत नाही बाबा, उगाच करायचे सपोर्ट द्यायचा म्हणून दिला, पण मला काही येत नाही. मोहन म्हणतो असं कसं, येतंय की, छान करतोय तू प्रीतम, सगळं काही हळूहळू शिकशील रे, कशाला काळजी करतोय प्रीतम, तू कायम तुझ्या सोबत आहे, कशाला काळजी करतो आणि टेन्शन घेतोस रे. मोहनने आता आधार दिलेला असतो प्रीतमला. मोहन म्हणतो बाहेरून आलाय ना, जा जरा फ्रेश होऊन ये, मग आपण निवांत गप्पा मारू. प्रीतम उठून गेलेला असतो फ्रेश व्हायला आणि मोहन तिथेच बसलेला असतो. आता जरा विचार करायला लागलेला असतो मोहन. इकडे आता मोहन बेडरूम मध्ये आलेला असतो आणि काहीतरी चाललेलं असतं. त्याच्या बरोबर समोर येऊन दामिनी उभी राहते. दामिनी खुनवा खुनवी करते आणि त्याच्याशी बोलत असते. मोहन म्हणतो काय, जोरात म्हणतो दामिनी. मग दामिनीच्या तोंडातून शब्द फुटतात, अहो मी म्हणते उभे राहा. दामिनी आता मोहनशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. मोहन अख्खा घरभर फिरतो, अगं तू काय करतेयस, काय करतेयस, थांब मला दार बंद करू दे. आणि मोहन परत फिरायला लागलेला असतो. दामिनी हसते आणि मोहनच्या मागे मागे तीही चाललेली असते. एकदम शांत उभा राहायचा, आवाज करायचा नाही, एकदम शांत. आता दामिनी सुद्धा आवाज चढवते, अहो एकदम शांत, मी तुम्हाला काहीही करत नाहीये, फक्त मला तुमचे खिसे तपासायचे, बाकी मला काही करायचं नाहीये. दामिनी, खिसे कशाला तपासायचे तुला, आणि माझे खिसे तपासून काय करणार आहे. मी सांगितलं ना खिसे तपासायचे, मला तेवढे तपासू द्या, मी बाकी काही करणार नाही. मी नाही लावत तुमच्या हात खिसे वगैरे चेक करायला, तुमचं पाकिट द्या बरं मला. मोहन म्हणतो पाकिट कशाला हवंय ग दामिनी. ती पाकिट घेते, उघडते, बघते, हसते मोहनकडे बघून आणि परत पाकिट देऊन टाकते. काय गे, वेड लागलं की काय दामिनी, काय चाललंय तुझं तुला तरी कळतंय का. वेड लागलंय काय ग, मला वेड बीड लागलं नाहीये. पाकिटात दुसऱ्या कोणाचा फोटो असतात तर मला वेड लागलं असतं. मी दुसऱ्या कोणाचा फोटो मी का ठेवणार, म्हणजे तुम्ही माझ्यापासून एवढे लांब होता ना, तर मला असं वाटलं की तुमच्या पाकिटमध्ये तुमच्या दुसऱ्या बायकोचा फोटो असणार. दामिनी, काही काय बोलतेस ग, दुसरी बायको म्हणजे काय, एक बायको असताना दुसरी बायको कशी करणार मी, काही बोलतेस. दामिनी म्हणते अहो तसं नाही, म्हणजे मला असं वाटलं की नाहीये तुमच्या आयुष्यात, मग तुम्ही दुसरं लग्न करून संसार थाटला असेल म्हणून आपलं चेक केलं. तुला डायरेक्ट असं वाटलं की मी दुसरं लग्न केलं, तेही तुला सोडून. लग्न करायला काम करायला नव्हतो गेलो का मी, फक्त लग्नच करत फिरायचं होतं, काम नव्हतं करायचं. काही बोलते का ग दामिनी. अहो मला वाटलं तसं म्हणून तुम्हाला विचारलं. बरं ठीक आहे, सॉरी, चूक झाली माझी. आता दामिनी मोहनची माफी मागते. तसं म्हणायचं नव्हतं, मग आता काय म्हणायचं होतं. आता मला समजलं ना, तुमचं दुसरं लग्न नाही झालंय, मीच तुमची बायको आहे, मग रिलॅक्स. अयो माझ्यापासून इतके दूर गेला, इंटरनॅशनल टूरवर गेला होता, किती दूर गेला होता, माझ्यासाठी काय आणलं तिकडनं. मोहन म्हणतो तुझ्यासाठी काय नाही, तुझ्यासाठी काय आणायचं होतं. काय म्हटला, काय आणलं नाही, काहीच नाही आणलं. मोहन म्हणतो नाही. दामिनी म्हणते खरंच, अगं नाही आणलंय काही. दामिनी चिडते आणि बोलायला लागते, शिबाई असं कुठे असतं का, इतक्या लांब माझा नवरा गेला आणि स्वतःच्या बायकोसाठी काही आणलं नाही, इतक्या लांब जाऊन काय उपयोग आहे. एक नवरे किती प्रेम करतात, आपल्या बायकांसाठी काय काय आणतात. आता मोहन हसतो आणि बॅग मधून काहीतरी काढायला गेलेलं असतो. दामिनीसाठी मोहनने खूप छान असा हार आणलेला असतो सोन्याचा. अरे वा, हे माझ्यासाठी आहे. मोहन म्हणतो नाही, दुसऱ्या बायकोसाठी आहे ग. दामिनी म्हणते काय, अगं गंमत केली. तुला खरं सांगू का दामिनी, तुझ्यापासून दूर होतो ना, मला सारखी तुझी आठवण यायची. दूर राहिलो ना तेव्हा तुझी किंमत कळाली आहे दामिनी. दामिनी म्हणते थँक्यू सो मच, खूप छान असा हार आणला, त्याबद्दल खरंच थँक्स, खूप सुंदर आहे. आणि आता मी अभिमानाने सांगू शकते बरं, नवरा असावा तर तुमच्यासारखा. सोन्याचा आहे का हो. आता मोहन रागाने बघतो, हो हो सोन्याचंच असणार ना, खोटं कसं आणणार तुम्ही. अगं दामिनी, अरब कंट्रीमध्ये होतो म्हटल्यावर सोन्याचंच आणणार ना, हे काय बघ की इथे. दामिनी खूप खुश झालेली असते की मोहनने इतकं छान तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं. आणि आता काय, ते आनंदामध्येच असते की दोन आनंद असतात, एक तर मोहनने लग्न केलं नाही, दुसरं म्हणजे दामिनीच बायको आहे, आणि दुसरं म्हणजे तिच्यासाठी सोन्याचं खूप सुंदर असं नेकलेस आणलेलं असतो. या दोन गोष्टी मिळाल्या म्हणजे दामिनी अगदी भरून पावलेली असते आणि याच आनंदामध्ये अगदी ती खुश झालेली असते आणि आता सगळं काही विसरून गेलेली असते. इकडे आता अहिल्या तयार होत असते आणि श्रीकांत बेडरूम मध्ये काहीतरी वाचत बसलेला असतो.
तेवढ्यात काय मोहन येतो आणि दरवाजा नॉक करतो. दोघांचंही लक्ष जातं दरवाजाकडे. अरे मोहन ये की, वहिनीसाठी गिफ्ट आणलंय ना, ते गिफ्ट द्यायला आलो. श्रीकांत म्हणतो वा, वहिनीसाठी गिफ्ट? हो रे दादा. तिला म्हणते माझ्यासाठी कशाला आणलंय रे मोहन? तुम्ही माझ्या मोठे वहिनी आहात. सोन्याच्या बांगड्या आणल्यात वहिनी मी तुम्हाला. खूप सुंदर या. श्रीकांतला सुद्धा दाखवते, बघ की खूप सुंदर आहे. बरं मोहन, तू माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलाय, स्वतःच्या बायकोसाठी दामिनीला काही आणलं की नाही? त्याच्यापेक्षा भारी स्पेशल आणलंस ना, का विसरलायस मोहन तू? मग मात्र काही खरं नाही या. तिने असं कसं विसरेन मी? तिच्यासाठी जर गिफ्ट आणलं नाही ती माझं काय करणार हे कळत नाहीये का तुम्हाला? आणि मला सुद्धा माझी भीती आहे की जीवाची. दामिनी काय मला सोडणार नाही याची खात्री आहे मला. आणलंय मी तिच्यासाठी सुद्धा गिफ्ट. आता श्रीकांत आणि अहिल्या एकमेकांकडे बघतात आणि हसायला लागलेले असतात. काय म्हणतात, काय रे मोहन? पण म्हणतो वहिनी घरी आलो ना खूप छान वाटतं या. आपल्या माणसांची खूप आठवण यायची, एकटं एकटं फील व्हायचं. पण आपल्या माणसांमध्ये आलोय ना खूप छान वाटतंय, अगदी रिलॅक्स फील होतंय. तिला म्हणते आम्हाला पण छान वाटलं रे तू आलास मोहन. आदित्य आणि पारूला घरात घेतलं ते पण बरं झाला वहिनी, मला ते ऐकून खूपच छान वाटलं. अहिल्या आता रागाने श्रीकांतकडे बघायला लागलेली असते. श्रीकांत लगेच सरळ बघतो, अहिल्याकडे बघतच नाही. ते आता शांत बसलेले असतात. मोहन म्हणतो कसं आहे ना वहिनी, शेवटी घरची लक्ष्मी ही घरीच असली पाहिजे ना वहिनी. प्रीतमच्या बाबतीतही समजलं या. त्याच्याकडनं पैसे गहाळ झाले म्हणून त्याच्यावर तुम्ही नाराज आहात हे सुद्धा मला माहिती आहे वहिनी. दामिनीने सगळं सांगितलं वहिनी, पण आपला प्रीतम इतका बेजबाबदार नाही या, त्याच्यामुळे उगाच चिडू नका त्याच्यावर. पण ओळखतो ना वहिनी त्याला, मग असंच कसं तुम्ही हे केलंय त्याला? त्याच्यावर तुम्ही संशय घेऊ नका हो, आणि त्याला दोष सुद्धा देऊ नका प्लीज. मोहन तू जे सांगतोय ते सगळं काही समजतंय रे मला. कुठल्याही आई वडिलांना आपल्या मुलांशी असं कठोर वागायला आवडत नाही रे. पण कसं आहे ना मोहन, जेव्हा असं चुकीचं वागतात तेव्हा आई वडिलांकडे असं कठोर वागण्यापलीकडे काही पर्यायच उरत नाही रे. प्रीतमने सुद्धा जबाबदारीने ते पैसे घेऊन जायला पाहिजे होते, जबाबदारीने ते पैसे द्यायला हवे होते. बेजबाबदारपणाने त्याने ते पैसे हरवले. मग चिडणार नाही, राग येणार नाही तर काय होणार मोहन? चूक सुधारावी, परत काही चुका करू नये, चुकाची जाणीव व्हावी म्हणून काय शिक्षा दिली रे मोहन? नाही तर मलाही बरं वाटतंय का? पण कसं आहे ना मोहन, तू आता आलाय ना तर तूच जबाबदार आहे बाबा. आदित्यचं काय बाबा, त्याच्या कंपनी वाढवायची, त्याच्या कंपनीचा कसा फायदा होणार, त्याची कंपनी कशी मोठी होणार यामध्येच तो व्यस्त असतो. त्याचा आपल्याला काही फायदा नाहीये. प्रीतमच्या बाबतीत मला खरंच कळत नाहीये बिझनेसचा सिरियसनेस आहे की नाही, त्याला बिझनेस करायचा आहे की नाही, काहीच एक अंदाज लागत नाहीये. पण तू मोहन आलाय ना आता हळूहळू बघ बाबा सगळं. त्या म्हणते तूच बिझनेस सांभाळायचे आता. फ्रँकली माझा कुणाचवर आता विश्वास राहिलेला नाहीये. वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही आधी शांत व्हा. मी आलोय ना, आपण सगळं काही बघूया. मोहन म्हणतो वहिनी मी आहे ना, सगळं काही हँडल करूया. मोहन एवढा दिलासा देतो अहिल्याला की मी सगळं काही बघेल, आणि तिथून तो आता निघून गेलेला असतो. मोहन निघून गेल्यावर अहिल्या आणि श्रीकांत एकमेकांकडे बघतात आणि फक्त हसतात. इकडे आता प्रीतम तयार झालेला असतो, कुठेतरी बाहेर जायचं असतं त्याला. त्यात काय प्रीतमचा फोन वाजतो. दिनेशने फोन केलेला असतो आणि दिनेश सकाळी सकाळी त्याला फोन लावतो. काय रे, रात्री तुला झोप लागली का शांत? प्रीतम म्हणतो हो लागली की. आता दिनेश त्या पबमध्येच असतो अजूनही, आणि आता तिथून त्याला फोन लावलेला असतो. टेन्शन आहे ना रे, खूप टेन्शन आले, लवकरच सॉल्व्ह होईल रे तुझा प्रॉब्लेम, तू टेन्शन घेऊ नको प्रीतम. दिनेश म्हणतो काल जिंकलेले पैसे ना तू परत घेऊन ये, तेच पैसे आपण दुप्पट तिप्पट करू आणि खूप सारे पैसे कमवू. आता प्रीतमला सुद्धा दिनेशची ही आयडिया छान वाटलेली असते की दुप्पट तिप्पट पैसे होणार म्हटल्यावर हरकत नाहीये. एवढ्या पैशांनी सुटण्यासारखा नाहीये रे. तू म्हणतो दिनेश ते बरोबर आहे, 50 लाखांचा प्रश्न आहे, एवढा तेवढा नाहीये. दिनेश आता त्याला चांगला सल्ला देतो. तुझ्याकडे सोनं नाणं म्हणजे दागिने वगैरे काहीतरी असणारच ना घरी, ते पण घेऊन ये की. आणि आपण ते जिंकलो पैसे की ते सोनं सोडवून घेऊ. तोपर्यंत ते सोनं गहाण ठेव रे. पण येताना सगळं काही सोनं वगैरे तुझ्या काय हाताला लागेल ना, सगळं काही प्रीतम घेऊन ये. दिनेशने चांगला सल्ला दिलेला असतो प्रीतमला, आणि प्रीतमचं डोकं बधीर असतं सध्या, त्यामुळे त्याचा सल्ला तू नक्कीच ऐकणार. फुल कॉन्फिडन्स रे आपल्याला, अख्खा क्लब जिंकून जाशील तू. ये रे, काय असेल नसेल सगळं घेऊन ये. दिनेशने फोन बंद केलेला असतो, पण प्रीतमच्या डोक्यात चक्र चालू झालेलं असतं. ते 2 लाख रुपये सुद्धा घेऊन जायचे असतात, आणि घरात काही सोनं वगैरे असेल तर ते सुद्धा घेऊन जायचं. जिंकलं की आपण परत आणूया. म्हणतो आता काय करू, आईचे पैसे सुद्धा लवकरात लवकर द्यायचे, पैसे तर कुठून तरी जमवलेच पाहिजे. आता सकाळी ब्रेकफास्टसाठी सगळेच बसलेले असतात, फक्त मोहनची वाट बघत. अहिल्या म्हणते अरे किती वेळची वाट बघतोय, काय चाललंय? तेवढ्यात आता दोघेही आलेले असतात. आनंदी वातावरण असतं. मोहन म्हणतो सॉरी या वहिनी, जरा उशीर झाला. श्रीकांत म्हणतो चला बसा, पटकन भूक लागली रे. अहिल्या म्हणते दामिनी थांब ग जरा. अहिल्या आता दिशाला तिथून उठवते. उठ तिथून, तू चुकीच्या जागेवर बसलीये.
अहिल्या आता दिशाला म्हणते, अगं उठ तिथून, तुला सांगितलं नाही एकदा चुकीच्या जागेवर बसलीये, मग उठ दिशा. काय प्रॉब्लेम आहे इथं बसले तर? का उठू? मी नाही उठणार. ती मोहनची चेअर आहे. मोहन नव्हता म्हणून तिथे बसत होती. मोहन परत आला म्हटल्यावर त्याची जागा त्याला द्यायला नको. तो त्याच्या जागेवर बसणार, तो उठायचा आणि इकडे ऍडजस्ट व्हायचं. अहिल्या म्हणते, तुला जर आमच्यासोबत बसून नाश्ता करायचा असेल तर खाली बसून नाश्ता कर ना, काय हरकत आहे, पण तिथून उठ, मोहनला बसायचंय. दिशा चिडते आणि लगेच रागारागाने उठलेली असते. सगळ्यांनी इथे टेबलवर बसून मस्त नाश्ता करायचा आणि मी एकटीनेच जमिनीवर बसून खायचं, ही कुठला न्याय? आता दामिनीला मज्जा आलेली असते आणि दामिनी हसत असते दिशाच्या बोलण्याला. मी या घरची नोकर वाटते का तुम्हाला? दिशा म्हणते, मला खायचंच नाहीये. रागाने डिश लोटून देते. ती तनतन करत ती बेडरूम मध्ये निघून गेलेली असते. नाश्ता वगैरे छान असं झालेलं असतं. आता बेडरूम मध्ये आलेला असतो. दामिनी, जरा आराम करायचा आहे मला, खूप थकल्यासारखं झालंय. दामिनी आता ज्वेलरी बॉक्स घेऊन येते आणि मोहनच्या जवळ बसते. अहो काय ग दामिनी, थँक्यू सो मच. इतका सुंदर मला तुम्ही हार दिलाय ना, खरंच थँक्यू. बरं, इतका आनंद झालेला असतो की त्या घरामध्ये ती हार घेऊनच फिरत असते. म्हणतो, बरं जरा पडू का ग मी? दामिनी म्हणते, काय अगं आराम? दिवसा डावळ्या कोणी आराम करतं का? दिवस बाहेरच होता, तिकडे आरामच केला असेल ना. दामिनीचा लगेच टोन बदललेला असतो आणि मोठ्या आवाजात आता सुनवायला लागलेली असते. इतक्या दिवसातनं घरी आला, जरा बायकोजवळ बसायचं, प्रेमाच्या गोष्टी करायच्या, तर काय म्हणे शांत बस आणि मला आराम करायचाय. मोहनचं डोकं हिने बंदच पाडलेलं असतं. बाहेर गेलो म्हणजे मजा करायला नव्हतं गेलो, काम करायला गेलो होतो. मला काय माहित नाहीये, मला सोडून गेले म्हणजे मजाच केली असेल. दामिनी म्हणते, सगळं काही सोडा, मला जरा शॉपिंगला जायचंय, शॉपिंगला चला. अगं आत्ताच हार आणून दिला, आता अजून काय शॉपिंग करायची आहे? ते सगळं काही बोलणं प्रीतमने ऐकलेलं असतं. जरा दरवाजा नॉक करतो म्हणजे या दोघांचं लक्ष त्याच्याकडे जातं. तुझ्या काकाने मला गिफ्ट दिलंय, सोन्याचा हार. आता शहाणपण आलंय रे. पहिले काय गिफ्ट असायचं माहितीये का तुला? कागदाचं फूल, जास्तीत जास्त गुलाबाचं फूल. बघ की प्रीतम, किती सुंदर हार गिफ्ट केलाय तुझ्या काकाने, किती सुंदर आहे ना? प्रीतम म्हणतो, हो खूप छान आहे ग काकी. तर शोभेला एक नंबर. मोहनकडे एक फाईल घेऊन आलेलं असतं प्रीतम, काहीतरी सह्या वगैरे करायचं असतं. पटपट सह्या करा आणि द्या त्याला फाईल, आपल्याला शॉपिंगला जायचंय ना. दामिनी, अगं सह्या करायच्या, डॉक्युमेंट नीट वाचलीच पाहिजे ना मला. तशाच कशा सह्या करू? पण हिचे बिझनेसचे, त्यात काय एवढं, पटपट सह्या करा. मोहनने सही केलेली असते, पटकन फाईल ओढते आणि प्रीतमच्या हातात देते. शॉपिंगला जायचंय ना रे, थोडी घाई आहे. प्रीतम म्हणतो, काका ऑल दी बेस्ट. इतकी इतकी बडबड करायला लागलेली असते, याचा आराम करायचं सोडा, याचं डोकं दुखायला लागलेलं असतं. आता काही केल्या दामिनी ऐकायलाच तयार नसते. मोहन खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण शॉपिंगला जायचं तिने हट्टच धरलेला असतो. आता बघूया मित्रांनो, दामिनी शॉपिंगला जाणार का मोहनला घेऊन, की काहीतरी कारण सांगून ती इथेच राहणार? मित्रांनो, काय होतं आणि काय नाही हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.